की महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम आणि कायम एकाच व्यक्तीचा हात असतो आणि ते शरद पवार असतात. जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार पाहिजे. 100% जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेतून बाहेर फेकले जातात तेव्हा तेव्हा ते मराठ्यांना उचकवतात, पण जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा मात्र मराठ्यांच्या हातावर तुरी देतात आणि अजिबात ते शब्द बोलायचे टाळतात. आरक्षण घालवायला सुद्धा शरद पवार जबाबदार आहेत. गेले 40 वर्ष नाही 50 वर्ष ते सत्तेत आहेत. 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांनी कधी मराठा आरक्षणावर ब्र काढले नाही. उलट 2010ची पुढाऱ्याची फ्रंटलाईनची बातमी आहे की कायद्यानं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं शरद पवारांचं स्टेटमेंट आहे आणि आरक्षण न मिळण्याला सुद्धा शरद पवारच जबाबदार आहेत. मनोज जरांगे पाटील हे सर्वांबद्दल बोलतात, परंतु एकाच व्यक्तीबद्दल किंवा एकाच पक्षाबद्दल बोलायचं ते सुरुवातीपासून टाळत होते आणि त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष होतं. संशयाची सुई बरोबर होती लोकांची की याच्या मागे कुणीतरी बोलवता धनी आहे आणि हे जाहीर होतंय की याच्या मागे नक्की आहे कोण, चावी कोण देतंय. 100% कोण देतंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम आणि कायम एकाच व्यक्तीचा हात असतो आणि ते शरद पवार असतात.